नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू टी कोड 1122. समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आपण आहोत टी कोड 1122. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या. तर आपण बघत आहोत AWS ची सिरीज, तेही मराठीमध्ये. तर आजचा टॉपिक आहे VPC, मोस्ट डिमांडेड टॉपिक, आणि खूप डिफिकल्ट पण असं मानलं जातं. बट ऍक्च्युली मी या सगळ्या VPC ला तुमच्यासाठी एकदम सिंपल भाषेत एक्सप्लेन करणार आहे. तर चला बघूयात आपण VPC. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला समजावलेलं S3 सर्व्हिस काय असते. तर S3 सर्व्हिस मध्ये मी तुम्हाला 2 प्रॅक्टिकल डेमो पण करून दाखवले होते. आय होप तुम्ही ते डेमो प्रॅक्टिकल केले असाल. तर चला आता बघूया VPC म्हणजे काय. तर हा सगळ्यात मोस्ट किचकट टॉपिक असा मानला जातो मित्रांनो, पण ऍक्च्युली तो किचकट नाहीये. जर आपण व्यवस्थित रित्या जर समजलं तर VPC हे काहीच नाहीये. तर VPC बेसिकली काय आहे, तर व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आहे. म्हणजे एक सिक्युअर नेटवर्क म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड असं म्हटलं जातं. एक सिक्युरिटी पर्पज हे VPC आहे. AWS मध्ये VPC एक सर्व्हिस आहे जे की AWS प्रोव्हाइड करतं आणि सिक्युरिटी पर्पज आहे. तर मी 2024-25 मे बी समथिंग त्याच्यामध्ये मी जेव्हा माझं स्टार्ट केलं होतं क्लाउड लर्निंग, त्यामध्ये तेव्हा मी शिकले होते. एक आपल्या अभिषेक भैयाचा व्हिडिओ होता VPC वरती. तर त्या VPC मध्ये अभिषेक भैयाने खूप छान असं एक्झाम्पल दिलं होतं. तर सेम एक्झाम्पल मी देऊन तुम्हाला समजावणार आहे, बिकॉज ते एक्झाम्पल माझ्या अजून पण लक्षात आहे. आय होप डेफिनेटली तुम्हालाही कळेल. सो आता बघूया नक्की काय आहे. VPC म्हणजे काय, तर व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. आता आपण एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये समजणार आहोत. तर मी एक तुम्हाला डायग्राम दाखवते, ठीक आहे. तर आता एक्झाम्पल असं घेऊया की ही लँड आहे, ठीक आहे. ही काय आहे, लँड आहे. ही आहे लँड. लँड म्हणजे काय, जागा. तर ही जागा आहे आणि इथे काय आहे, खूप सारे लेझी पीपल्स आहेत. ज्यांना आहे ना स्वतःचं घर बांधून सगळं मेंटेन करणं वगैरे नाही जमणार आहे. म्हणजे खूप लेझी पीपल्स आहेत. तर आता हे इथे एक माणूस आहे आणि तो माणूस ही सगळी अपॉर्च्युनिटी काय करतो, बघतो की इथं खूप सारे लेझी पीपल्स आहेत, खूप सारे लोक आळशी आहेत, ज्यांना आपलं स्वतःचं घर नाही पाहिजे. सो या माणसाने काय केलं, एबीसीडी वाल्या माणसाने काय केलं, एबीसी माणसाने काय केलं की इथे त्यांनी मोठी लँड परचेस केली. आता एवढी मोठी लँड परचेस केल्यानंतर इथे त्यांनी काय केलं, इथे त्यांनी हाऊस बांधलं